त्या शिपाई लोकेशले म्हणे अहो बोल पुढे बोलावा रे, आपला अख्खा नगरीमा एकच असा मर्द शे का तो बायकोनं ऐकत नाही, या बोल आता बोलावा. आणि राजानं ठरायला होतं जो बायकोनं ऐकत नाही त्याला घोडा बक्षीस देवानं ठरायला होतं. राधा राणीचा शृंगार करून जर सांगत असेल का मी गोपिकाचा भाव घेऊन कीर्तन करतोय, मग हे का बरं ॲक्सेप्ट करत नाही लोक? तुम्हाला माऊली शब्द चालतोय, माऊलीची एवढी आपली लायकी नसताना आपल्या लोक माऊली म्हणतात, हे चालतं. आणि जर रवी किरण महाराज म्हणत असेल मी राधा राणीचा भक्त आहे, राधेचा शृंगार करून कीर्तन करेल, तर हे का बरं ॲक्सेप्ट करत नाही? हे मान्य करायला पाहिजे की नाही? आणि मग जर म्हणतो महाराज तुम्ही काय राजा राणी होई जाशात का, मग तुम्ही काय ज्ञानोबा राय होई जाशात का? विठ्ठल 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 विठ्ठल. पण मी जगायची पद्धत अशी बदलून टाकली. तुम्हालाही सांगतो तरुण भावांना, जे बाबा लोकांचं झालेलं आहे त्यांना मी शिकवेल एवढा मोठा नाही, पण तरुण भावांना सांगतो जाऊन जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर लक्षपूर्वक ऐका. हो, हा लाईट लावलाय आपण कशासाठी लावला हो गुरुजी? उजड करण्यासाठी. लाईट कशासाठी लायले माडीसोन? उजय व्हाल पाय, बरोबर आहे ना, उजड व्हासाठी ना. हो, जटे लाईटे लाव का तटेच किडा पडतस. काय मत आहे तुमनं? हां, पण एक गोष्ट लाईट पाहिजे आपली शिकणी, किडा कितला का गर्द्या करत ना, लाईट बंद होस का हो बाबा? हा, लाईट अजिबात बंद होत नाही, कारण लाईटनं ठरेले किडा कितला का गर्द्या करत नाही, या पायटे मर जातीन काल दिन मला आको चालू नशे. लाईट सारखं जगू आको सांगस. घोडा जर मंडपात नवरदेव जर मंडपात तुम्हाला सुरक्षित पोचवायचा असेल, नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित पोचवायचा असेल तर घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, त्याला झापडी लावणं गरजेचं आहे. झापडी का बरं लावणी पडीन? घोडा 50,000 नाही की 50 लाख नाही, याला किंमत नाही. घोडा कितला बी मागा राहू द्या का सस्ता राहू दे, त्याला झापडी लावाशिवाय नवरदेव सुरक्षित जावा नाही. का? कारण आजूबाजूनं त्याला दिखाल नाही पाहिजे, कारण आजूबाजूनं दिखताच टांगा पलटी घोडा फरार. त्याले आजूबाजूनं दिखालेच नको मनीषीन झापड्या लावण्यात, झापड्या लायल राहण्यात समजिले नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित. ज्या दिन झापड्या काढली ना तवय मग उलट काय होईन काय सांगता येत नाही. तसं आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल ना, अगोदर झापड्या लावणं गरजेचं आहे, समाजाकडे बघणे नाही. हां, आणि जवळ एखादा पोरगा काही करायला निघसच समजा, एखादं पोरग गावमानं जर काही करायला निघणंच, 2 आगाव राहतस वयलच मग हाय गाव अख्खं चांगलं दिखी ना, बडा बाबा कीर्तन लिही बसलेत, खरंच मस्त गाव दिखी ना तुमनं, वातावरण बी खास आहे. हो, 1 नंबर गाव आहे, जिथला तरुण तिथला म्हातारा बाबा बी शेतस कीर्तन मा, 1 नंबर गाव शे. हो, पण काही गावेस मा एखादं पोरग जर काही करायला निघणं ना, कुचरवट्टावर 2 म्हातारा बसेल राहतस. मग त्या येरारले का रे तात्या, अहो भावड्यान पोऱ्या येडान माय काय बी करत पडत साला, माको तात्या पण यांना तीन जड रास शिलगाव रे येडे साला ते. आणि ते पोरग सक्सेस होय ना का 6 महिना 12 महिना 2 वर्ष आऊ बटा गावतीन पुढे जास पेडा मागाले, बावडे हो पेडा बिडा कोय कोण राहना गुकायले, तो काही कर राहता तो किडा पाड राहता का रे. आणि आता सक्सेस होय घ्यात मग पेडा मागी राहना, एक बुका मा मुका टाकू कधी. हां, या लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही जर सक्सेस व्हायचं असेल तर. आणि आमच्या संतांची आम्हाला शिकवण आहे, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोयीताचा धंदा. आपण आपला धंदा करत राहायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. हो, मी लक्ष देवानं सोडली ना मनीषने फुल मार्केट माय. हां, उलट असं रास किडा पाडणारच इकडते तार काय येते साखू उलट ध्यान देवानं बंद कर देऊ. काही लोक आपल्यासारखा असले म्हणतच बाबा तुम्ही मजा राहा, रोकडा मोजीलाही जातच पाणी पडो का नको पडो, आई सांगणं सोपं आहे. पण ज्या दगडाला तुम्ही शालिग्राम म्हणून पुजतात ना, बाबा आड्यामना म्हाताराई बसेले, ज्या शालिग्रामले तुम्ही देव समजून पुजतस ना, तो पहिले एक दगड रास आणि एकदम खरबड्या रास, पण तो पाणी मा वाई 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 इतका चिकना जास ना, तवय त्याला तुम्ही शालिग्राम मनीषनी देवारामा ठेवतस. पण त्या शालिग्रामले एकदा विचारच्यात भाऊ तू पहिला पाहिना असा आहे का, तो सांगे नाही ताई भरपूर घसावत उन तो चिकना वयल. तसं जीवनामध्ये जे लोक मोठे होतात ना, नुसतं त्यांचं मोठं झालेलं दिसतं पण त्याच्या मागचा त्यांचा त्रास नाही बघत. हो, एखादा शेतकरीने बापरे काय उत्पन्न काढावं, कांदा मग डायरेक्ट 7 लाख रुपये कमायली ना. अरे 7 लाख रुपये कमायली ना, पण तो आता पत्ता की येतोय तो रातले 12 दर ये ना.
विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर वातावरण एक नंबर आहे. ऐकणारे श्रोते चांगले आहेत, वाजवणारे म्हणणारे महाराज सगळेच चांगले आहेत. आता बघूया तासभरात कीर्तनकार काय बोंब पाडता येते. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. अहो कोण तुकोबाराय? जाडूनी संसार बैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम. वा कोण तुकोबाराय? मी सुरुवातच करी तोपर्यंत बाबांनी त्याने प्रमाणली टाकन. खरंय कोण तुकोबाराय? त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यम सुद्धा थरथरतो. ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडूनी संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या अभंगातून मागणी मागताय. आणि आजचा मागणीचाच अभंग आहे. लास्टवाला दिवस आहे नाही का? आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याचा काल्याचा शेवटचा. मतलब काला झाला की बव्वासनी हाला. काला झाल्यावर पण जर बव्वा आला मग गावकरी विचारतात बव्वा काला काला झाला ना? काला झाला तरी का आला? हां उद्याचं लास्ट पगारवालं कीर्तन आहे उद्याचं. आजचं जागर आहे. आजच्या कीर्तनातून मागणी मागावी लागते. मी मागणी मागतोय, तुकोबारायांच्या भावना व्यक्त करतोय. लक्षपूर्वक ऐका. या अभंगातून तुकोबाराय मागणी मागतात. काही अभंगांमध्ये नम्रपणे सांगतात तुकोबाराय, नम्रपणे मागणी मागतात. पण या अभंगामध्ये तुकोबाराय जरा दादागिरीची भाषा करतायत. म्हणजे म्हणा टपुरी भाषा मग सांग राहिनो. पण हक्काचं भांडण माझे तुकोबाराय करतायत. हक्काचं भांडण कसं? हक्काचं. तुकोबाराय गेलेत मंदिरात, भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर देवानं तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांकडे बघून म्हणावं तुकोबाराय काहीतरी मागानं. तुकोबारायांचा राग अनावर झाला. भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं, देवा तुझी हिंमत तरी कशी झाली एवढी? तुझी हिंमत कशी झाली का तू माझ्या नजरेला नजर मिळून मला विचारतो तुकोबाराय काय मागा? अरे मी काय मागणार आहे तुझ्याकडे आणि तू देणार तरी काय? या तुझ्याकडे देण्यासारखं काय आहे? अरे तुझे भक्त तुझ्याकडे मागायला येतात, धन द्रव्य काहीतरी मागतात. अरे ते तुझ्याकडे धन द्रव्य मागतात ते तर मी 65 लाखाची जहागिरी लोकांवर दान केली. तुझ्याकडनं काय मागायचं? आणि जर बाकीचे भक्त तुझ्याकडनं काहीतरी मागत असतील त्यात मी अजिबात त्या यादीमध्ये माझं नाव येणार नाही. जे भक्त तुझ्याकडे मुक्ती मागतात, मला मुक्तीची गरज नाही. तुका म्हणे मुक्ती परणी येल्या नवरी. अरे तिला मी परणून ठेवली, माझी बायको करून ठेवली. तू काय देणार आहे देवा? आणि देण्यासारखं तुझ्याकडे आहे तरी काय? आणि तुझी हिंमतच कशी झाली मला विचारायची तुकोबाराय काहीतरी मागा म्हणून? देवानं मान खाली टाकली. देवबा म्हणे भो म्हणे बी हिंमत वय नाही रे दादा. आई लक्ष्मीन सांग आई मन बायकोन सांगा म्हणे हिने विचार राहिनो म्हणे तुले. मला माहिती होतं तू लेणार नाही, असं तुम्ही लेणार नाही मला माहिती होतं म्हणे. पण बायकोनं ऐकणं पण मन बायकोने बोलतात तर गादाला आयला होता म्हणे मन मागे. हो कारण आई साहेब रुक्मिणी पुन्हा पुन्हा सांगत होते प्रत्येक भक्त येतात तुमच्याकडनं काहीतरी मागतात आणि तुम्ही काहीतरी देतात. फक्त तुकोबाराय येतात आणि ते मागत नाही म्हणून तुम्ही काही देत नाही. ते मागत नाही म्हणून द्यायचं नाही. हा व्यवहार झाला का? तुम्ही स्वतःहून तुकोबारायांना विचारा. असं माझ्या पत्नीने मला विचारायला लावलं म्हणून मी तुम्हाला विचारतोय. म्हणजे देवले स्वतःला समजी राहीन तर तरी सुद्धा बायकोनी सांगा म्हणेश नाही ऐकणं पण न कोणले. हा मन बोलणं नाही समजणं का तुम्ही? देव सांग राहीन ताई मला समजी राहीन तर म्हणे पण मन बायकोनी सांगेले म्हणे विचार राहिनो म्हणे. म्हणजे देवनी सुद्धा कोण ऐक आणि मग तुम्हाला ना आपला कवट आहे बटी. बायकोना नवरा ऐकत नाही असं मानशेच नाही म्हणतो. हा राजाने दरबार भरवला
राजाने दरबार भरवला आणि अशी डिंडोरा पिटवला की बाई, जो बायकोचं ऐकतो त्याने एका रांगेत उभं राहायचं आणि जो बायकोचं ऐकत नाही त्याने दुसऱ्या रांगेत उभं राहायचं. बायकोनं ऐकणारच नाही पूर्ण रांग होती आणि बायकोनं न ऐकणारच ना लाईनमा फक्त एकच माणूस उभा होता. राजा म्हणे बडी इज्जत घालावा नव्हतं, पण काही काशानं आपली नगरीमा एक तरी माणूस आहे का तो बायकोनं ऐकत नाही म्हणे. त्या शिपाई लोकेशले म्हणे अहो बोल पुढे बोलावा रे, आपला अख्खा नगरीमा एकच असा मर्दशे का तो बायकोनं ऐकत नाही, या बोल आता बोलावा. आणि राजानं ठरायला होतं जो बायकोनं ऐकत नाही त्याला घोडा बक्षीस देवानं ठरायला होतं. अहो भाऊ एकला उभा होता, याल बोलाव म्हणे भाऊ अख्खी नगरीमा बठ्ठा बायकोनं ऐकणारच नाही लाईनमा येतच, तू एकटा आहे म्हणे बायकोनं नाही ऐकणारच नाही लाईनमा आहे. तो म्हणे राजा तसं काही नाही म्हणे, मन बायकोनीच सांगेल होतं गर्दी म्हणा का उभा राहायचे आता असं. आता काय करा ना सांगा. जर अशी सुरुवात असेल माझा भगवंत पत्नीचा ऐकतो तर तुम्ही ना आपण ऐकत नाही असं होणारच नाही. ऐकायला सुद्धा पाहिजे, ऐकायला सुद्धा पाहिजे पण चांगलं. हो, कारण पत्नी फक्त पत्नी नसते. हो, भजेसु माता स्वयेसु रंभा आणि कार्येषु मंत्री. तुम्ही काही काम करायला निघतात ना तेव्हा तुमची पत्नी सावध करते, ऐका बरं का त्यामुळे ना भाऊ म्हणले असू जाई ते करू नका बरं, नाही ते लोक चांगलं म्हणावत नाही. कार्येषु मंत्री सावध करते तुम्हाला. हो, आणि जेव वाढते ना भजेसुरम हां जेव वाढते ना आपल्याला, जेवढं पोराला प्रेमात जेव घालते ना तेवढं नवऱ्याला पत्नी जेव घालते. तवय आपली माय बनीशनी खावडास, तवय आपली पत्नी आपली माय बी बनी जास. हो, आणि प्रत्येक बाईना स्वभाव आहे नवरांसंगे कितली का भांडण करे ना, कितला का दांगडो करे ना, जर नवरा बुक्या बुक्या जास होई ना लगेच पोरले किंवा पोऱ्याला आराई मारस बाई पिंट्या तून बापले सांग पहिले चेन दिले मग बाहेरची लोक जो म्हणा. म्हणजे जोपर्यंत नवरा जेवत नाही तो लोक नाही मायनं चित लागत नाही, एवढी प्रामाणिक प्रेम करस. मग तिनं ऐकायला बी पाहिजे विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायांना सांगितलं देवानं मागायला काही मागायचं असेल तर. तुकोबाराय म्हणतात मी मागेल आणि तू देशील, देणार तरी काय या. पर बघा दोघांचा संवाद आहे. एकीकडे संत आणि दुसरीकडे भगवंत. मागणारा संत आहे आणि देणारा भगवंत. तुकोबाराय म्हणतात मला मागायला सांगतो ना, मला मागायला सांगतो मी मागेल रे, पर ऐक ना माझी मागणी तुझ्याकडनं पूर्ण होईल का. आणि इथं तर देव देणार आहे, मागणारे संत आहे. दोन्हीची लेवल सारखी पाहिजे. मागणारनी बी तेवढी लेवल पाहिजे आणि देणारनी पण तेवढी लेवल पाहिजे. बरोबर आहे ना. एका ठिकाणी राजा प्रसन्न झाला. राजा प्रसन्न झाला, शिकारीला जात असताना प्रधानाला सांगितलं, म्हणले प्रधाना जो पहिला शेतकरी भेटेन, जो कोणी पहिला भेटेन त्याला तो मागेल ते दान करायचंय. आज मी जाम खुश आहे, मी खूप आनंदात आहे. जो पण पहिला भेटेल तो मागेल त्याला ते देऊन टाकायचे. रस्त्यानं चालता चालता एक शेतकरी आऊत हाकलत होता. आऊत हाकलणारा शेतकरीकडे देख प्रधाननी आणि त्यांजोड घ्या म्हणे भाऊ आपला राजा इथला खुश येत ना म्हणे. राजाने सांगेले जो पहिला भेटीन तो मागेन त्याला ते दान दे टाकाना म्हणे. पहिला तूच भेटेल शे, माग म्हणे काय मागनाशीन ते फायदा करले म्हणे. राजा प्रसन्न आहे. अहो म्हणे भाऊ राजा देवाला तयार आहे म्हणे. काही नाही म्हणे दादा घर तैनू डब्बा बांधले नो भाजी पोळी बटशे म्हणे. तमाकोन पुडी बिल येले फक्त चुनान पुडी विसरी जायले तेवढी मागिल्या म्हणे राजा. देणारा कोण होता राजा, पण मागणारा कुठेतरी कमी पडणार. बरोबर आहे ना. मागणाऱ्याची ऐपत आणि मागणाऱ्याची तेवढी लेवल असणं गरजेचं आहे. अजून सांगतो मागताना मागणारा किती हुशार असावा. एक आंधळाला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला सांगितलं सुरदासजी मांग लो भाई आपको जो भी मांगना है, पण मागत असताना असं नको मला वावर बी पाहिजे, घर बी पाहिजे, शेती बी पाहिजे असं नाही. मग एका शब्दात मागायचं, एका शब्दात मागायचं. पण आंधळा किती हुशार आहे बघा. एका शब्दात मागतो म्हणले देवा म्हणे मागा. काय नाही देवा मला की नाही माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. हा कोण होता आंधळा. चांगला पोर भेटत नाही आंध्याला कोय भेटी, पण देखा बरं तिथलं भारी मागिली ना. आता या आंधळानं पहिले देवले लगीन करणं शे एका शब्दात. पण किती हुशारीनं मागितलं. आंधळा आहे चांगला 35-35 नव्हे का त्यानं टाया बटत नाही.
आता आंध्याला बायको देखी देणे आंधळाले बायको बी देखी देणे बायको उनी बायको येवानंतर तिले पोरगा होय ना पोरगाले बी पोरगा म्हणजे वांदडाला नातू आणि नुसता नातू होईना नाही नातू राजा व्हायला पाहिजे आणि त्यांना डोक्यावर राजछत्र पाहिजे आणि राजछत्र देखांसाठी वांदडाला डोया बी पाहिजे एकच शब्दामा बट मागेली ना मागणी मागताना हुशारीनं नाही का आणि इथं तर माझे मागणारे तुकोबार आहेत कोणी साधारण व्यक्ती नाही ना तुकोबार आहे सांगता देवा अरे तू मागायला सांगतोय मला काय देणार आहे रे अजून तू एवढ्या कर्जात बुडलेला आहे महाबापाची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे मला काय मागायला लावतो माझ्या वडिलांची मिरासी का देवा माझ्या वडिलांची मिरासी का देवा ओ माझ्या वडिलांची मिरासी का देवा 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 तुझी चरणा सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास कारणे राखील बळवंता उपवास कारणे राखील धरवंता उपवास कारणे राखील धरवंता उपवास कारणे राखील धरवंता तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा राखील वा छातीला हात लावून तुकोबार आहे सांगता देवा अरे तू काय देणार माझं जाऊ दे रे माझ्या पूर्वजांचीच ठेव तुझ्याकडे एवढी शिल्लक आहे त्या कर्जातून तू अजून उतराई झालेला नाही मला काय मागायला सांगतोय अजून तर माझ्या पूर्वजांच्या कर्जात तू बुडलेला हा पण बघा तुकोबार आहे पूर्वज सांगतायत माझ्या वडिलांची ठेव आहे तुझ्याकडे गुरुजी माझी नाही म्हणले बापाचा स्वाभिमान पूर्वजांचा स्वाभिमान सांगतायत स्वतःचा नाही आणि तुकोबाराय उंच विचारांचे होते स्वतः संत होते तरी स्वतःला संत म्हणलं नाही उलट का दुसऱ्या संतांचे उपकार मानून घेतले काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती ओ भगवंतावर स्वतःच एवढं घेणं होतं तरी तुकोबाराय म्हणतात माझं जाऊ दे रे पर माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे माझ्या वडिलांची वडिलांची स्तुती करतायत माझ्या वडिलांची ठेव आहे आणि इथं असं झालंय 4 मित्रांमध्ये जरी मुलगा उभा राहिला का अचानक जर का बाप आला ना तरी घरी जाऊन मायला सांगतो मन बापले समजा दे बरं मन मित्रच माराय नको येऊ नको देत जो मन बापले म्हणा मित्र असतच ना ओ टोनग्या तुला 4 मित्रस मा बाप असते तुले लाज वाटस अरे या 4 मित्रस मा उभा राहा लायक ना तुन बापनी करेल एवढं ध्यान मा ठेवजो विठ्ठल 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 पण चुकतंय काय कुठंतरी यांच्या नजरेमध्ये बाप खालती कसा पडतो आजच्या तरुणांच्या नजरेमध्ये आम्ही कीर्तनकार सुद्धा गाताना म्हणतो आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर आम्ही म्हणतो पण कधी बापाचा मायेचा सागर बनलाच नाही का हो पर आता मी जर भागवताला बसतो ना तर मी जन्माला घालणाऱ्या देवकीचं जास्त स्तुती करेल यशोद्यानं सांभाळ केला म्हणून यशोद्याची स्तुती करेल अरे खरी गोष्ट आहे दादा प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेलेत रडणारी कौशल्य जरूर सांगा पण पुत्र वियोगाने तरफडून मरणारा राजा दशरथ सांगा म्हणजे पोरांना बाप पण कळेल
यशोदा मैयानं लाड पुरवले, देवकीनं जन्माला घातलंय, जरूर सांगायचंय. पण नाका तोंडात पाणी गेलं तरी सुद्धा वाचवणारा बाप वसुदेव समाजाला सांगा, म्हणजे बाप कळेल. पण बाप आपल्या नजरेतून कसा कमी झाला सांगू का? जर पोरगा कामाला जात नसेल, माय सांगते बाड्या दुकानावर जाई बरं. बाळांना नाही म्हणलं का माय लगे सांगते दुकानावर जाय, नाही तुन बाप्पान सांग दिसू. तुन बापना संताप नाही बरं, तुन हात पाय मोठा घेईन. तुन बापना संताप चांगला नाही बरं, मारीन तुन बाप. तुझा बाप मारेल, तुझा बाप मारेल असं करू करू बाप पर मनातूनच उतरतो. पोरांच्या मनातूनच बाप उतरतो. कुठंतरी मला असं वाटतं बाप एवढा निदर्दी नसतो जितका आपण समजतोय. हा, अरे इथला हुशार लोके राहतस तुम्ही, इथला हुशार लोके राहतस. आठवते मला असं माहीत पडणं सर्वात तरुण 100 मै 90% माडकरी आहेत, गाव बी 90% माडकरी असं मला माहीत पडणं. पण खाणार असले समजेन म्हणणं. कारण म्हण आहे ना बठा लोकेच सांगितले नातशे. हां, एवढी कोंबडी रास, एवढी कापतस ना, एवढशी पितही रास तरी बरोबर काढीन फेक देतं. इनामुळे खडू होई जाई गो भाजी, समजे ना खाणार असले. हां हो, तुम्ही बोय बोलतं बारीक बारीक माहिती बोई आल ते. अरे एवढी कोंबडी माही जर कधी इथलंसं पित्त तुमले दिकी जास, त्या बापनं प्रेम आणि त्यानं हृदय का दिखत नाही. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. लक्षपूर्वक आहे का बाप काय असतो? हां, अभंग पुरा सोडसो, टेन्शन लेवान नाही. बाप करी जोड लेकुराची ओढे, 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 बाप करी जोड लेकुराची ओढे. आपुले करवांडे वाळवणे, आपुले करवांडे वाळवणे, बारे ओरे बारे ओरे. हे एकाएकी केला मिरासीचा धने, 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 एकाएकी केला एकाएकी एकाएकी वा, एकदम बरोबर पोषक प्रमाण घेतलं महाराजांनी. जे पाहिजे होतं ते काय बाप करी जोडी लेकुरांची ओढी, आपुली कुरवंडी वाढवणी.